विश्वास, जोपर्यंत कस्तुरी आणि तू बोलताना तो कस्तुरीचा बाप बघत नाही तोपर्यंत घरात यायचं नाही, कळलं का? आता काय? हो विश्वास विश्वास काळजी करू नको, आम्ही लगेच तिथे पोहोचतो. आई, मला कस्तुरीशी बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही. तिचा तो हवालदार बाप. विश्वास, अरे यानंतर तो परत कधीच मध्ये येणार नाही. विश्वास, काला सौरभ येईल आता खाली. उगाच त्याच्या समोर कस्तुरीचा विषय नको, कळलं का? नाश्त्याची तयारी झाली का? हा, ते पोहे भिजत घातलेत, आता फोडणीची तयारी करते. काय फोडणीला काय मुहूर्त आहे का? हा, जा की कर. करते आता, लगेच करते. आणि सौरभ, कला, एक गोष्ट, मला आवाज देत होतीस का? काय? हा, काय तुम्ही वर कुठं? झोपलेलो. कुठं झोपलेलात? मम्मी, उठल्या उठल्या एवढे प्रश्न एकदम विचारू नका ना, माझा गोंधळ होतो. अहो, मला सांगा का तुम्ही सौरभच्या रूम मध्ये काय करत होते? सांगितलं ना झोपलेलो म्हणून. मला चहा देतेस का? चहा पाहिजे? हा, चहा पाहिजे? मी सांगते त्या प्रश्नाची पटापट उत्तर द्या, नाहीतर 7 दिवस अन्नाचा कण पोटात जाणार नाही याची खबरदारी मी घेईन, कळलं का? सौरभ कुठं गेला? गेला. गेला म्हणजे कुठं गेला शरदराव? हॉस्पिटलला. मी सकाळी सकाळी झाडांना पाणी घालत होतो. झाडांना पाणी घालता घालता मला झोप येत होती आणि ते सौरभने बघितलं. मला म्हणाला, काका तुम्ही रूम मध्ये जाऊन झोपा. आणि मग मी झोपायला गेलो आणि सौरभ हॉस्पिटलला गेला. कबू, इतक्या सकाळी सकाळी सौरभ हॉस्पिटलला कशाला गेला असेल? चांगलंच आहे ना गेलाय तर, लई चांगले. विश्वाससाठी चांगलं, अंगण रिकाम विश्वासला काय. आता कस्तुरीला जाऊन भेटायचं आणि जे मी सांगितलंय ते करायचं, कळलं का? जसंच्या तसं. आणि बारीक रवा आणा. गुळ गुळ लागेल का? गुळ लागेल कस्तुरी? अगं कस्तुरी, ऐक ना, आय एम सॉरी, माझी चूक झाली. चूक झाली? सौरभ, तू माझ्या घरच्यांबद्दल असं बोलायला नको होतंस. अगं पण परिस्थितीच तशी होती. हो, ऍटलीस्ट तुझ्या मनात काय आहे ना ते तरी कळलं. कस्तुरी, मी नाटक करत होतो माहितीये ना तुला. ऐक, हे बघ, तू बाहेर, आपण बसून शांतपणे बोलूया. मी बाहेर येणार नाहीये आणि मी तुझ्या नवीन घरातही राहायला येणार नाहीये. असं काय करते? असं का वागतेस तू? हे ना तू स्वतःला विचार. बाबा, मला माफ करा, पण खरंच माझ्या मनात काही नव्हतं. ती उगाच चिडली. तुमच्या दोघांमध्ये काय झाले ना मला अजिबात माहित नाही, पण तुम्ही ना माऊला मनवा. तेच करायला आलोय मी, पण कसं करू? चिडा तिच्यावर, रागवा. त्यांनी अजून भांडणं वाढणार नाहीत का बाबा? मी सांगतोय तुम्हाला, रागवा. तुमच्या समोर कसं शक्य आहे? मला नाही जमणार. बायको ज्या वेळेस चिडते ना, रागावते ना, तर तिच्यापेक्षा जास्त आवाज करायचा आपण, मग बायको शांत होते. मी तुम्हाला सांगतो ना. वा, बघितलं काय बोलतात? बघितलंस का? तुम्ही आता चहा मागाच माझ्याकडे. अर्धा कपच चहा देते तुम्हाला. अगं तुझं काय आहे? डोक्यावर पडलेस का? मी यांचं भांडण लागले ना, तू कशाला मध्ये मध्ये बोलते का? गबस तू, गबस. भाऊजी, ओरडा ओरडा. तुझा बाप ओरडा, मोठ्याने ओरडा. ठीक आहे, आता माझं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे, तर मी काय करणार? मोठ्याने जरा बिंबीच्या देठापासून ओरडा, ओरडा मोठ्याने.
आता घरात कोणाला समजून घ्यायचं नसेल तर मला पण नाही समजून घ्यायचं. नसेल राहायचं ना माझ्या बरोबर, नको राहूस. मला नाही राहायचं. नाहीये माझी काही चूक, सांगितलं ना मी. चाललोय मी. कुठे गेला? ते गेले. भाऊ, ज्याला राग हा शब्द पण माहित नव्हता त्याला रागवताना बघितलंय मी. थांब मामा, अजिबात जायचं नाही. रागावून गेलाय ना, आता जायचं नाही. थांब इथं, नको जाऊ. अहो असं काय करता? काही झालं तरी नवरा आहे तिचा तो. माऊ तू ठरव आता, तुझा निर्णय काय असेल तो ठरव. भाऊजी एवढे रागवले होते की बाबा पण माझ्यावर कधी एवढे रागवले नसतील. विश्वास, नाही म्हटलं जमल ना? तेच विचारतोय, जमेल ना? नाही जमलं तर एक काम करायचं, बॅग भरायची आणि या घरातनं निघून जायचं. ते तरी जमल ना तुला? विश्वास, अरे घाबरतो कशाला? हा, आम्ही आहो ना तुझ्या बरोबर, घाबरू नको. मला खात्री आहे का तू हे करून दाखवणारच, जमणार तुला. भाईचा वाच आहेस ना तू? अरे मर्दासारखा वाग ना, असा काय लेच्या पेच्या. घाबरतोस कशाला? कसं खंबीर असायला पाहिजे, कसं धीट. काय बोलायचं लक्षात आहे ना? नाहीतर काय होतं, शिकारीला जाताना बंदूक घेऊन जातात आणि वाघ समोर दिसल्यावर बंदुकीतून गोळी सोडायची की त्याचा काठी म्हणून वापर करायचा हेच कळत नाही. तुम्ही गप्प बसता का जरा? उगासाला घाबरवू नका. माझा लेख येतो, करून दाखवेल. मला खात्री आहे तो यशस्वी होणारच आहे. बघा तुम्ही. मार खाण्यात कसलं आलंय यश? काय म्हणलं तुम्ही? यशस्वी भव. वा, छान आहे. आशीर्वाद मिळालेला आहे. निघा आता, कामाला लागा. काय आई येतो. काय काय रे, आवाज कसा आहे तुझा? अशा आवाजात बोलणार आहेस वे? असं काय रे, बकरी सारखा आवाज? हा, येतो. आवाज कसा पाहिजे? खंबीर, वाघासारखा. कसा बोलशील? सौरभ, सौरभ, अरे ऐक ना जरा माझं. सौरभ,
सौरभ. तुला नाहीच ऐकायचंय का माझं? सौरभ, नाही बोलायचंय का? ठीक आहे, मी पण नाही बोलणार. ठीक आहे, मी जाते. मी जाते. हा, बघितलं, मी खरंच जाते. ठीक आहे. कस्तुरी, काय? आय एम सॉरी. मी काल फोनवर जरा जास्तच बोललो, पण मला खरंच असं वाटलं विश्वास सगळी माहिती काढायला मुद्दाम माझ्याशी बोलायला आलाय. मी पण सॉरी. उगाच चिडले ना, जरा समजून घ्यायला हवं होतं. काय तू यार, मी एवढं छान घर सेट केलं सगळं, तुला सरप्राईज द्यायचा होता मला. इकडे आलो आणि तू वेगळाच सरप्राईज दिलास. बास ना आता, किती ऐकवशील? नाही तर काय. बरं चल, आई नाश्ता करायला बोलवते. घे. काय? थांब की. सौरभ, काय करतोय सरे? दार उघडय. मग काय, येईल कोणीतरी. संपला विषय. मी तुला म्हटलं होतं ना कडी लावून घेणार आहे मी. तुला आवडलं ना सरप्राईज? खूप आवडलं. थँक्यू. कस्तुरी, आपण हे घर घेतलं ना तेव्हा सगळे म्हणाले हे घर अपशकुनी आहे, इकडे राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो. पण आता मला खात्री पटली की या सगळ्या अफवा होत्या. कारण आपण इकडे राहायला लागलोय ना तेव्हापासून सगळं चांगलंच झालंय की. आपली लव्ह स्टोरी परत सुरू झाली. अजून काय हवं? तुला माहितीये, आता तर माझी खात्री पटली आहे की पुढे पण असं छान छान सुरू राहणार आहे सगळं. कस्तुरी, तू रोज मला अशी मिठी मारणार असलीस ना तर मी हे घर विकत घ्यायलाही तयार आहे. काही तुला माहितीये, मी काल तुला सांगितलं होतं बघ की तू समोर नसलास की माझ्या डोक्यात खूप विचार सुरू असतात, खूप प्रश्न पडतात. पण तू समोर आलास ना की ते सगळे प्रश्न कुठे निघून जातात हा प्रश्न पडलाय मला आता. त्याचं कारण माहितीये काय? कारण प्रश्न तुझी पाठ सोडत नाही किंवा तू खूप पाठ करत असशील ऍक्च्युली, म्हणून असेल. व्हेरी फनी. चला आता, आई बोलवते नाश्ता करायला. भूक नाही लागलीये? लागलीये ना. मग सोड ना. अरे मी तासन तास असाच राहू शकतो उभा. गप रे. ते सगळं ठीक आहे, खायचं वगैरे नाहीये का? खायचंय ग, पण पहिले माझं मन तर भरू दे, मग पोट भरू. बाबा आले ना तर पोटभर मार खाशील. अच्छा,
कस्तुरी, तू माझी लग्नाची हक्काची बायको आहेस. मी तुझ्यावर नाही प्रेम करणार तर काय दुसऱ्या कोणावर करणार का? होय रे. काय म्हणजे डोक्यात आहे का कोणी दुसरी? खूप आहेत. मस्करी केली ग. मस्करीतच असू दे, नाही तर मी सांगेन बाबांना. मला खूप त्रास देतो. मीच सांगणार आहे तुझ्या बाबांना की तुमची मुलगी इतकी सुंदर आहे की मला त्रास व्हायला लागलाय आता तिच्या सौंदर्याचा. आणि काय धमकी देतेस मला? मी घाबरत नाही तुझ्या बाबांना. हा हो, तू नाही घाबरत? बाबा, मी आत्ता त्याला बघितलं, बाबांचं फक्त नाव घेतलं मी तरी एवढा घाबरलास आणि म्हणे घाबरत नाही बाबांना. चल आता. अगं ए कस्तुरी थांब ना. नाही, अरे लवकर ये. कस्तुरी तू ये आता, मग मी बघतो तुझ्याकडे. अरेच्छा, तू एवढ्या लवकर आलीस? पण मला नव्हतं माहितीये एवढ्या लवकर येशील परत. विश्वास. तेच मला विश्वासच बसत नाही कस्तुरी की तू आलीस एवढ्या लवकर. राहुलं नाही ना? सौरभ, विश्वास आलाय बाहेर. काय विश्वास आलाय? तू कुठे बघितलंस त्याला? चाळीच्या बाहेर उभा. तिला तर. सौरभ, हे बघ, प्लीज डोक्यात राग घालून काही करू नकोस. त्याचे परिणाम काय होतील तुलाही माहितीये. अगं हो, पण तो इथे का आलाय? तुला माहितीये ना तो कसा आहे? त्याने तुला आणि तुझ्या घरच्यांना काही केलं म्हणजे? पण त्याने अजून तरी तसं काहीही केलेलं नाहीये. पण तो इथे आलाच कसा? त्याची हिंमत कशी झाली? सौरभ प्लीज, हे बघ, आपल्या घरच्यांनी ज्या चुका केल्या त्या आपल्याला नाही करायच्या. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला तूच सांग. आणि काय माहिती, कदाचित हा सगळा मम्मींचा प्लॅन असेल. मम्मी पण आले असतील बाहेर आणि त्यांनी जर तुला पाहिलं ना तर खूप गोंधळ होईल. त्याच्यामुळे तू इकडेच थांब, मी काय करायचं ते बघते. बरं ठीक आहे, पण दार तर लावा दे. हां. आपल्याला कस्तुरीच्या घरी जा म्हणून सांगितलं, पण कस्तुरीचं घर कोणतं हे सांगितलं ना. आता एवढ्या मोठ्या चाळीत कुठं शोधू? त्यात चुकून तिच्या बापाच्या हाती लागलो ना, मेलो. कोणाला तरी विचारतो. जकास. ए झकासवाल्या, दरी. आणि यावेळेस मला कुकर पाहिजे. कुकर? हा, दरवेळेस सारखी बादली नाही पाहिजे. कपडे बघून घे, एक बी फाटलेला नाही. 4 साड्या, 2 शर्ट आहेत. आणि कुकर दे. मी कुठून देऊ कुकर? मी नाही आणला कुकर. मग काय आणलेस? काय नाही मी. हो बाई, तुम्हाला काय साड्यांवर भांडी देणार वाटलो की काय मी? मग कोण आहेस तू? कशाला आलायस इकडे वेळ वाया घालवायला? आणि इकडे नाही तर हे बी घेऊन जाशील. कुठून कुठून आलेत काय माहित. हो बाई, कला वाजले किती? विश्वासला जाऊन लई टाइम झाला. हो ना बाई, मला पण तीच काळजी वाटतेय. फोन कर, फोन. हा, फोन कर, फोन लाव. हा हा हा. रिंग वाजते, रिंग वाजते. लाऊडस्पीकरवर ठेव. हॅलो. काम झालं का रे? कसं होईल काम? तुम्ही सांगितलं फक्त कस्तुरीकडे जा, पण ती राहते कुठं नेमकी ते कुठं सांगितलं? अरे विश्वास, थोडा वेळ वाट बघ. हा, दिसेल तुला ती. आई, कस्तुरीसाठी मी थोडा वेळ काय, पूर्ण दिवस थांबायला तयार आहे. कस्तुरीच्या आधी तिच्या बापाने जर मला बघितलं ना, 2 महिने तरी जागेवरून उठणं नाही ना. कस्तुरीला बघून मारले तर एक वेळ ठीक आहे. विश्वास, तुला जे काम सांगितलंय ना त्याकडे लक्ष दे बरं का. देतोय आई, लक्षच देतोय. आता तिच्या चाळीच्या बाहेरच उभा आहे. तिच्या बापाने नाही बघितलं पाहिजे मला. ए, बापानं बघू देत नाही तर कुणी बी बघू देत. काम फत्ते झाल्याशिवाय थोबाड दाखवायचं नाही. लक्षात आलं का? ऐकायला आलं का? आलं का रे? हा, ऐक ऐक. हो म्हणा.
कमो विश्वास शरदरावांसारखा नाही अग, करेल तू काम नक्की. एकदा फक्त त्या हवालदारानं विश्वासवर हात टाकू दे. अशी केस टाकते ना त्याच्यावर, आयुष्यभर लक्षात ठेवून तो.